हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी. तुमच्या सर्वांचे अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही मस्त असाल आणि आमचे व्हिडिओ पाहत असाल अशी मी आशा करते. तर आज तुम्हाला मी दाखवलेलं आहे ही विंडो, जी काही स्लायडिंगची विंडो आहे ती आज आपल्याला क्लीन करायची आहे. तर मी विंडो कशा पद्धतीने क्लीन करते आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर अशा ह्या स्लायडिंगच्या विंडो आता जवळपास सगळ्यांच्याच घरांना फ्लॅटला असतात. तर ह्या विंडो क्लीन करायला खूप अवघड जाते. तर मी तुम्हाला आज एक सोपी पद्धत सांगणार आहे, अगदी सोपी टेक्निक. तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पाहू शकता तुम्ही माझ्या विंडोमध्ये खूपच घाण झालेली आहे, जाळे वगैरे आणि माती. तर आपल्याला आता ही विंडो क्लीन करायची आहे. तर मग चला आता आपण वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर येथे विंडो क्लीन करण्यासाठी मी घेतलेला आहे टूथब्रश. हा टूथब्रश आता असाच वेस्ट जाणार, तर त्याचा आपण इथे विंडो क्लीन करण्यासाठी यूज करूया. त्यानंतर मी घेतलेला आहे इथं पेपर. तुम्ही म्हणसाल पेपर कशासाठी, तर पुढे सांगते. त्यानंतर आपण येथे घेतलेला आहे कॉटनचा एक कपडा, ते पण सांगते पुढे कसा त्याचा यूज होणार आहे. आणि त्यानंतर मी येथे घेतलेला आहे स्क्रूड्रायव्हर. जे चिचकुळं आपल्याला थोडंसं टोकदार असायला हवं असं पाहिजे होतं, तर हे माझ्याकडं मोडलेलं आहे. तर त्याचा पण उपयोग आपण येथे विंडो क्लीन करण्यासाठी करणार आहे. तर सर्वप्रथम आपण आता जो हा ब्रश आहे त्या ब्रशने ह्या जे खाचांमध्ये जी काही डस्ट, माती किंवा जाळे किंवा जे काही किडे वगैरे मेलेले आहे ते आपल्याला एका जागी ब्रशने गोळा करून घ्यायचे आहे. तर मी सर्वप्रथम येते ब्रशने ती जी डस्ट वगैरे आहे ती एका जाग्यावरती गोळा करून घेते. तर मार्केटमध्ये विंडो क्लीन करण्याचे खूप सारे ब्रश वगैरे भेटतात, पण मला येथे पैसे वेस्ट करायचे नव्हते. तर माझ्याकडे ज्या काही गोष्टी आहे, म्हणजे असं म्हणतात ना, टिकाऊपासून टाकाऊ, तर हा ब्रश मी तसा पण कचऱ्यातच टाकून दिला असता, पण त्याचा यूज काहीतरी चांगल्या कामासाठी होतोय. तर मी येथे त्या ब्रशचा यूज केला आहे. तुम्ही मार्केटमधून सुद्धा ब्रश वगैरे विंडो क्लीनचे आणू शकता. तर अशा प्रकारे मी पूर्ण डस्ट एका जाग्यावरती गोळा करून घेतलेली आहे. तर आत्ता पुढे काय करायचं आहे ते मी सांगते. आता ह्या पेपरचा एक छोटा तुकडा घ्यायचा आणि तुम्हाला दिसतंय मी ती कशी त्या खाचांमध्ये तो पेपर ठेवलेला आहे. त्या प्रकारे तो पेपर त्या खाचांमध्ये ठेवून घ्यायचा आणि जी काही डस्ट आहे ती आपल्याला त्या पेपरमध्ये घेऊन ती बाहेर काढायची आहे. तर अशा प्रकारे मी सर्व डस्ट ही बाहेर काढून घेत आहे. तर पाहू शकता तुम्ही येथे नंतर मी टोकदार जे काही आपला स्क्रूड्रायव्हर होता त्याच्या मदतीने घेते. तर त्याने छान प्रकारे धूळ सगळी आपली पेपरमध्ये जमा होते. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता धूळ आपली किती झालेली आहे आणि ती व्यवस्थित अशी बाहेर देखील काढून घेतलेली आहे. तर बापरे, एवढी धूळ झालेली होती विंडोमध्ये, खूपच धूळ येते घरामध्ये. तर अशा प्रकारे खाचांमधली पहिल्यांदा जी काही डस्ट वगैरे आहे ती आपल्याला पहिल्यांदा क्लीन करून घ्यायची आहे. तर येथे आपल्या सर्व डस्ट काढून झालेले आहे. तर आता येथे मी घेतलेले आहे पाणी एका मगामध्ये आणि त्यामध्ये मी टाकणार आहे डिटर्जंट. तर मी येथे निरमा पावडर यूज केलेली आहे आणि ती व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची. तुम्ही येथे लिक्विडसुद्धा भेटतं विंडो क्लीन करण्याचे मार्केटमध्ये, ते सुद्धा यूज करू शकता. तर आता ही निरमा आपल्याला छान प्रकारे पाण्यात मिसळून घ्यायची आहे. तर मी छान प्रकारे ती निरमा पाण्यात व्यवस्थित मिसळून घेतलेली आहे. तर आता हे सर्व निरवाच्या पाण्याने आपल्याला विंडो पुसून काढायची आहे, क्लीन करून घ्यायची आहे. तर जो काही मी तुम्हाला आधी कपडा दाखवलेला होता तो कपडा आणि त्या स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने मी ह्या ज्या खाचा आहेत त्या अगदी स्वच्छ पुसून काढत आहे. निरमाच्या पाण्यामुळे ती धूळ वगैरे सगळी निघून जाते, चिकटपणा वगैरे. आणि त्यानंतर तुम्हाला इथे रॉड दिसत असतील लोखंडाचे, हे सुद्धा मी त्या निरमाच्या पाण्याने त्या कपड्याने पुसून घेत आहे पहिल्यांदा एकदा. तर अशा प्रकारे सर्व विंडो आपल्याला व्यवस्थित निरमाच्या पाण्याने घासून काढायची आहे. मी येथे जास्त पाणी यूज करत नाही, कारण विंडोतून पाणी हे एखाद्याच्या घरात वगैरे खाली जाऊ शकतं. तर भांडणं येण्यापेक्षा मी ते अगदी थोडं थोडं कपडा डीप करून ते सर्व क्लीन करून घेते. तर पाहू शकता तुम्ही किती घाण दिसते, किती मळ दिसतोय संपूर्ण. तर अशा प्रकारे सर्व रॉड आणि त्यानंतर ह्या बाकीच्या स्लायडिंगमधल्या ज्या खाचा होत्या त्या मी छोट्याशा कपड्याने क्लीन केलेल्या आहेत. आणि आत्ता आपल्याला क्लीन करायचं आहे ती म्हणजे ही मच्छरदाणीची जाळी. तर तुम्ही पाहू शकता ह्या जाळीवरती सुद्धा खूप धूळ झालेली आहे. तर मी येथे घेतलेले आहे वायरची घासणी. तर माझ्याकडे ही वायरची घासणी होती. तुमच्याकडं ब्रश वगैरे असतील तरी चालेल. तर माझ्याकडे ही घासणी होती. तर ह्या घासणीने आता मी ही जी पूर्ण मच्छरदाणीची जाळी आहे निरमाच्या पाण्याने स्वच्छ घासून घेते. पाहू शकता तुम्ही किती डस्ट दिसते, ओघळ दिसतात ते सगळे, एवढी डस्ट बसते त्या जाळीवरती.
तरी मी हल्ली 15 दिवसातून वगैरे ही विंडोज सगळ्या क्लीन करत असते, तरी पण एवढी घाण होते. तर इथे आपली जाळी पूर्ण घासून झालेली आहे. आत्ता त्यानंतर आपल्याला स्वच्छ करायचं आहे, ते म्हणजे ज्या काही काच आहेत स्लायडिंगच्या, ज्या काही काच आहे त्या काचासुद्धा मी येथे स्वच्छ त्या वायरच्या घासणीनेच घासून घेत आहे. तर आत्ता या माझ्या जे विंडो आहे याला तुम्ही पाहू शकता, काचांना वेगवेगळ्या डिझाईन्स आहे, त्यामुळे तुम्हाला अगदी स्पष्ट दिसत नाही. पण ज्या प्लेन काचा असतात विंडोला, त्या स्वच्छ केल्यानंतर किंवा त्या घासल्यानंतर अगदी व्यवस्थित दिसतात. तर अशा प्रकारे जी काही स्लायडिंग आहे ती मी आतून आणि बाहेरून पण जेवढा हात पुरतो आहे अर्ध्यापर्यंत एका साईडनं, तेवढा एका बाजूने घासून घेते आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने पुन्हा जेवढा अर्धी बाजू राहिलेली आहे ती व्यवस्थित घासून घेते. तर पूर्ण विंडो आपली निरमाच्या पाण्याने स्वच्छ घासून झाल्यानंतर येथे मी पुन्हा दुसरं पाणी आणलेलं आहे बकेटमध्ये, आणि हा कपडा दिसतोय तुम्हाला, हा मी वेगळा कपडा घेतलेला आहे. तर आता ह्या कपड्याने मी पूर्ण काचा, त्यानंतर जे काही लोखंडाचे रॉड आणि जे काही विंडोमधल्या खालच्या खाचा, त्यानंतर विंडोचा जो काही बाहेरचा किंवा आतला जो पोर्शन आहे तो स्वच्छ सगळा मी ह्या स्वच्छ पाण्याने पुसून घेत आहे. त्यानंतर आपली जी काही पूर्ण मच्छरदाणी आहे तीसुद्धा मी ह्या कपड्याने अगदी स्वच्छ पुसून घेत आहे. तर अगदी ही विंडो आपल्याला क्लीन करायला एक 10-15 मिनटं खूप झाले, आणि अशा प्रकारे 10-15 मिनटात आपण ह्या स्लायडिंगच्या विंडो स्वच्छ करू शकता. तर विंडो क्लीन करणं एवढं काही अवघड नाही. तुम्ही मी जी टिप्स वगैरे सांगितलेले आहेत कशा क्लीन करायची, ह्या सर्व फॉलो केल्या तर तुमची विंडो अगदी लवकरात लवकर क्लीन होईल आणि जास्त वेळही लागणार नाही. आणि येथे मी कोणतेच महागडे प्रोडक्ट्स वगैरे यूज केलेले नाही. जे काही आपले घरात आहे त्याच वस्तूंपासून मी तुम्हाला दाखवलेलं आहे की विंडो कशा क्लीन करायच्या. तर अशा प्रकारे तुम्ही विंडो क्लीन करून घेऊ शकतात. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मच्छरदाणीतून आता बाहेरचा पोर्शन सगळा व्यवस्थित क्लिअर दिसतोय, आणि फायनली आपली इथे विंडो क्लीन करून झालेला आहे. खाचासुद्धा अगदी स्पष्ट दिसतात, व्हाईट पांढरा शुभ्र, कुठेही धुळीचे कण वगैरे नाही किंवा रॉडसुद्धा अगदी स्वच्छ दिसतात. तर अशा प्रकारे 10-15 मिनटात आपण विंडो क्लीन करू शकतो. तर मी तुम्हाला ह्या टिप्स वगैरे सांगितलेल्या कशा वाटल्यात, आणि मी तुम्हाला अगदी डीप क्लिनिंग सांगितलेली आहे, आणि ती पण स्टेप वाईज सांगितलेली आहे. जशी मी करते त्याच गोष्टी मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत. तर अशा प्रकारे मी विंडो नेहमी स्वच्छ करत असते, त्यामुळे माझ्या विंडो तुम्ही पाहू शकता तेवढी घाण झालेल्या नसतात. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा विंडो क्लीन करू शकतात. तर फायनल लुक तुम्हाला मी एकदा दाखवते, कसा वाटतोय ते नक्की सांगा. आणि ही माझी पद्धत तुम्हाला आवडली का विंडो क्लीन करण्याची? जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि माझं क्लिनिंगची पद्धत कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. तर मग चला फ्रेंड्स, भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.